यानंतर कर्जमाफीच्या संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे। राज्यातल्या सर्व सरसकट 1.5 लाख रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे अशी माहिती आता आपल्या समोर येते। ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, सरसकट कर्जमाफी मिळतेय, काय अधिक माहिती? विलास, राज्यात जे थकीत कर्जदार शेतकऱ्यांची संख्या जर पाहिली तर त्यापैकी एकूण 90 लाखच्या आसपास शेतकरी जे आहेत त्यांची 1.5 लाख पर्यंतची कर्ज आहे आणि ही संख्या लक्षात घेता जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा लाभ व्हावा आणि जे खरंच गरजू शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा म्हणून सरकारकडनं अशा प्रस्तावाचा विचार केला जातोय। 1.5 लाख पर्यंतची जर कर्जमाफी केली तर निश्चितच जे धनदांडके शेतकरी आणि जे मोठे लँड होल्डिंग ते शेतकरी आहेत ज्यांचं उत्पादन आणि उत्पन्न जास्त आहे, मोठ्या प्रमाणात आहे, अशा शेतकऱ्यांना वगळण्यात प्रथमतः सरकारला यश मिळेल। त्यानंतर पुढे विषय येतो तो निकषांचा। निकष जे 10,000 रुपयाची मदत शेतकऱ्यांना करण्यासाठी सरकारने केलेले होते त्या निकषांना सुद्धा मोठ्या प्रमाणात विरोध झाला। नंतर एक शुद्धीपत्रक काढून पुन्हा निकषांमध्ये बदल करण्यात आला। हीच परिस्थिती पुन्हा संपूर्ण कर्जमाफी करताना सरकारसमोर ही अडचण येऊ नये यासाठीचा हा निर्णय घेतला जातोय असं सूत्रांकडनं सांगितलं जातंय। त्याचबरोबर एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियमित कर्ज भरणारे जे शेतकरी आहेत त्यांचा आत्मविश्वास कुठेतरी खचू नये आणि कर्जमाफीमध्ये त्यांना काहीच फायदा झाला नाही असं वाटू नये म्हणून सरकार 25,000 पर्यंतची बोनस मदत त्यांना जाहीर करणार असल्याची शक्यताही वर्तवली जाते। त्यामुळे हाच प्लॅन घेऊन विविध पक्षांच्या नेत्यांकडे सरकारचे प्रतिनिधी चंद्रकांत पाटील असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री असतील यांनी हा प्रस्ताव या सगळ्या नेत्यांकडे मांडलेला आहे। कुठेतरी यावरती सर्वपक्षीय नेत्यांमध्ये सहमती होताना दिसते आणि म्हणूनच तातडीने आज ही जी कॅबिनेटची बैठक आहे ती बोलवण्यात आलेली आहे आणि या बैठकीत जर सर्वानुमते हा निर्णय झाला तर निश्चितच आज 3:30 पर्यंत मुख्यमंत्री या निर्णयाची घोषणा करतील। विलास, नक्कीच ऋत्विक, अत्यंत महत्त्वाची ही बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांच्या दृष्टीने। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा आज महाराष्ट्रातल्या लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी येऊ शकते, कर्जमाफीची बातमी येऊ शकते। रश्मी पुराणिक आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। रश्मी, ज्या पद्धतीने आता ऋत्विकनं सांगितला हा निर्णय येऊ शकतो, ही बैठक जी आहे ती सुरू झाली आहे का आणि कधीपर्यंत ही पत्रकार परिषद सुरू होऊ शकते? नक्कीच आपण पाहतोय की मंत्रालयात कॅबिनेट हॉलमध्ये ही बैठक सुरू झालेली आहे। शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री असतील किंवा भाजपचे ते पोहोचलेले आहेत। कालच खरं तर सर्व मंत्र्यांना अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांकडनं मेसेजेस गेले होते की तुम्ही मुंबईमध्ये परत या आणि म्हणूनच मुंबईमध्ये सर्व मंत्र्यांची उपस्थिती होती। काल मुख्यमंत्र्यांनी स्वतः शरद पवारांची पाऊण तास दिल्लीमध्ये चर्चा केली होती आणि आज सकाळी जाऊन चंद्रकांत पाटील देखील मातोश्रीवर चर्चा करून आले होते आणि त्यानंतर ही बैठक सुरू झालेली आहे। 3:30 वाजताची जी वेळ दिलेली आहे मुख्यमंत्र्यांची आणि तेव्हा मुख्यमंत्री पत्रकार परिषद घेऊन अधिकची माहिती सांगणार आहेत की कशा पद्धतीचा हा निर्णय असणार आहे, किती शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि ज्या पद्धतीने चंद्रकांत पाटील यांनी मातोश्रीच्या बैठकीनंतर सांगितलं होतं की साधारण राज्यातील 90 लाख शेतकऱ्यांचं समाधान करू शकेन मी, अशी त्यांनी माहिती दिली होती। त्यामुळे आजच्या या बैठकीत अशाच पद्धतीचा निर्णय अपेक्षित आहे। विलास, रश्मी, ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा पाटील मातोश्रीहून बाहेर निघताना त्यांनी असं म्हटले होते की आम्ही सगळ्यांना सहमत करण्यात, समाधानी करण्यात यशस्वी झालोय असं वाटतंय, त्यामुळे कदाचित आता ही घोषणा केली जाते आणि त्यानंतर सरकारला वाटतंय की हे जे काही प्रश्न आहे तो मार्गी निघेल। नक्कीच आपण बघतोय विलास, ज्या पद्धतीच्या चर्चा आणि वाटाघाटी सुरू होत होत्या, कुठेतरी वेगवेगळ्या ज्या संघटना आहेत त्यामध्ये एकमत तयार होण्यामध्ये देखील एक अडचण तयार होती, परंतु ज्या पद्धतीने एक समन्वयाची भूमिका मांडली जात होती, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, या पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी बोलून ही चर्चा करण्यात आली होती की कितीपर्यंतची कर्जमाफी देण्यात येईल, किती कॅप लावण्यात येईल आणि जे नियमित कर्जदार जे भरतात, शेतकरी कर्ज भरतात, कारण आपल्याला आठवत असेल मुख्यमंत्र्यांनी स्वतः विधानसभेमध्ये हे भाषण करताना म्हटलं होतं की जे शेतकरी नेहमी कर्ज भरतात त्यांना कुठेतरी आपण प्रोत्साहन पण दिलं पाहिजे आणि ह्या सर्व बाजूंचा विचार करून हा जो प्रस्ताव आहे तो त्यांनी मांडला आणि त्यावर सगळ्यांची सर्व सहमती घेऊनच आज नंतर आपण पाहतो आहे की अशा पद्धतीची कॅबिनेटची बैठक बोलवण्यात आली आणि म्हणूनच याआधी सर्वांना इंटिमेट देखील करण्यात आलं होतं की मुंबईमध्ये यावं आणि आज ही बैठक पार पडली आणि आता थोड्याच वेळात पत्रकार परिषद देखील आहे। रश्मी, आपण बघितलं की या सगळ्या जे पक्ष आहेत त्या पक्षांच्या नेत्यांशी चर्चा केलेली होती सरकारनं, पण सुकाणू समितीनं जे शेतकऱ्यांचे नेते होते त्यांच्याशी चर्चा केलेली आहे का? या सगळ्या निकषांबद्दल त्यांचं काही म्हणणं समोर आलेलं आहे का? ते समाधानी आहेत का?
नक्कीच आत्ताचा हा निर्णयानंतर त्यांची काय प्रतिक्रिया असेल हे पाहणं औत्सुक्याचं असणार. आपण पाहतो आहे की थोड्यापूर्वी जेव्हा बातमी आली होती की स्वतः शिवसेनेने म्हटलेलं की 2 लाखापर्यंतची ही जी मर्यादा आहे ती असावी, पण त्यावेळेला देखील रघुनाथदादा पाटील यांनी विरोध केला होता की सरसकट जी आहे ती कर्जमाफी झाली पाहिजे आणि 7/12 कोरा झाला पाहिजे. परंतु अर्थातच सरकारपुढे कुठे ना कुठे हे आव्हान आहे की राज्याचं आर्थिक स्थैर्य टिकवणं आणि त्याच वेळेला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोचवणं, त्यातला कुठेतरी सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच सगळ्यात आधी जे सर्व पक्षीय जे नेते आहेत त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्यापर्यंत हा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. आणि काल आपण ज्या पद्धतीने घडामोडी पाहतोय, आधी शरद पवार असतील किंवा आज उद्धव ठाकरे असतील, ह्यांच्याशी बोलून ह्यांना विश्वासात घेऊन काल रात्री अशोक चव्हाणांची देखील भेट झाली होती. त्या सर्वांची सहमती झाल्यानंतर आज कुठेतरी कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव येताना दिसतोय, जेणेकरून की आता विविध जे राजकीय पक्ष आहेत त्यांच्याकडनं विरोध होताना दिसणार नाही. विलास.